नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एमपीएससी बाबत एक नवीन अपडेट बघणार आहोत। तुम्हाला माहिती आहे की एमपीएससी परीक्षा पोस्टपोन करण्यात आलेल्या आहेत कारण लोकसभा इलेक्शन सुरू आहे। लोकसभा इलेक्शनसाठी आचारसंहिता सध्या सुरू आहे आणि लवकरच लोकसभा इलेक्शनचा पहिला फेज सुरू होणार आहे। महाराष्ट्रामध्ये एकूण 5 फेऱ्यांमध्ये एकूण 5 फेजेसमध्ये लोकसभा इलेक्शन पार पडणार आहे आणि त्याचा पहिला फेज लवकरच सुरू होणार आहे। आणि लोकसभा इलेक्शन असल्या कारणाने काही परीक्षा ज्या आहेत त्या समोर ढकलण्यात आलेल्या आहेत। यामध्ये एमपीएससीच्या सुद्धा परीक्षा आहेत आणि इतरही काही परीक्षा समोर ढकलण्यात आलेल्या आहेत। परीक्षा समोर ढकलण्यात आलेल्या आहेत, परंतु आतापर्यंत तारखा जाहीर करण्यात आलेल्या नाही की आता या परीक्षा कोणत्या तारखांना होणार आहे। यामुळे विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम होऊन राहिलेला आहे। प्रामुख्याने जे विद्यार्थी अभ्यासाकरिता बाहेर राहतात, पुण्यामध्ये राहत असतील किंवा इतरही काही शहरांमध्ये विद्यार्थी अभ्यास करण्याकरिता जात असतात, त्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम होऊन राहिलेली आहे। आणि काही विद्यार्थी परीक्षेकरिता रजा घेऊन येत असतात। जे विद्यार्थी काम करत असतात किंवा एखाद्या ठिकाणी जॉब करत असतात ते विद्यार्थी रजा घेऊन येत असतात। 1 महिना 1.5 महिना अशी बघा रजा घेऊन ते विद्यार्थी अभ्यास करण्याकरिता येत असतात। तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रॉब्लेम होऊन राहिलेली आहे, कारण जर परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या नसतील तर त्यांनी घेतलेल्या रजेचा उपयोग होणार नाही। जे विद्यार्थी अभ्यास करण्याकरिता बाहेरगावी राहून राहिलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा खर्च येऊन राहिलेला आहे, कारण रूमचा खर्च असतो, मेसचा खर्च असतो, राहण्याखाण्याचा खर्च असतो। आणि जर परीक्षेच्या तारखा जाहीर केलेल्या असतील तर बघा अभ्यास करायला सोपे जाते, त्या हिशोबाने विद्यार्थी प्लॅनिंग करू शकतो। परंतु इथे बघा काही करण्यात आलेले नाही, एमपीएससीने परीक्षेच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत। आणि याचबाबत आता विद्यार्थी मागणी करून राहिलेले आहेत की लवकरात लवकर परीक्षेच्या तारखा जाहीर करायला पाहिजे। आणि याचबाबत आपल्याकडे न्यूज आलेली आहे, ती न्यूज सुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही न्यूज आहे एमपीएससीला परीक्षांच्या विसर पडल्या असल्याबाबत जी आहे ती न्यूज आहे। यथावकाश धोरणाच्या विद्यार्थ्यांना फटका पडत असल्याबाबत ही न्यूज आहे। आयोगाने परीक्षा समोर ढकलल्या, परंतु नवीन तारखा जाहीर केल्या नाही। नवीन तारखा यथावकाश जाहीर करू अशा प्रकारे त्यांनी नोटिफिकेशनमध्ये सांगितलेले आहे। आणि आता एवढे दिवस होऊन सुद्धा आतापर्यंत आयोगाने कुठल्याही प्रकारे नोटिफिकेशन देऊन किंवा कुठल्याही प्रकारची माहिती देऊन परीक्षा कधी होणार आहे याबाबत माहिती दिलेली नाही। यामुळे बघा विद्यार्थ्यांना स्वतःच्या अभ्यासाचे नियोजन सुद्धा करता येत नाही आहे। याशिवाय यामुळे बघा विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य वाढले असल्याबाबत जी आहे ती बातमी आलेली आहे। विद्यार्थी आपल्या मागण्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडून राहिलेले आहेत की किमान राज्यसेवा आणि कंबाईन परीक्षेच्या तरी तारखा जाहीर करायला पाहिजे। कंबाईन परीक्षेची तर आतापर्यंत जाहिरात सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली नाही। मराठा आरक्षणाचे कारण सांगून आतापर्यंत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही। याआधी मी तुम्हाला माहिती दिलेली होती की कशा प्रकारे नवीन मागणीपत्र जाणार आहे मराठा आरक्षणाला अनुसरून। मराठा आरक्षण देऊन मराठा आरक्षणानुसार नवीन मांडणी आरक्षणाची होणार आहे। नवीन मांडणी जागांची होणार आहे, ज्या जागा आरक्षणानुसार दिल्या जातात त्यानुसार नवीन मांडणी होणार आहे आणि नवीन मागणीपत्र आयोगाकडे जाणार असल्याबाबत जी आहे मी तुम्हाला माहिती दिलेली होती, जी न्यूजपेपरमध्ये छापून आलेली होती। आणि तेव्हा मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलेलं होतं की मागणीपत्र जेव्हा बनवत असतात डिपार्टमेंटद्वारे तेव्हा हे लोक बघा खूप लेट करत असतात, आरामात करतात, आरामात कामं करतात। त्यामुळे मागणीपत्र खूप उशिरा जाते आणि मागणीपत्र उशिरा गेल्याने ॲडव्हर्टाइजमेंट सुद्धा लेट प्रसिद्ध होत असते। याबाबत मी तुम्हाला माहिती दिलेली होती। इतरही काही परीक्षा आहेत ज्या एमपीएससीद्वारे होणार आहेत। उदाहरणार्थ अदर बॅकवर्ड ऑफिसरच्या ज्या परीक्षा आहे, इतर मागासवर्गीयच्या परीक्षा, त्या सुद्धा आता बघा पोस्टपोन करण्यात आलेल्या आहे आणि त्याबाबत सुद्धा कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही। यामुळे विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम होतो। जे विद्यार्थी बाहेर राहतात बघा त्यांना बघा परीक्षांच्या तयारीसाठी दरमहा 8 ते 10 हजार रुपये खर्च येत आहे। वारंवार परीक्षा पुढे ढकलल्याने आर्थिक नियोजन सुद्धा विद्यार्थ्यांचे कोलमडून पडलेले आहे। लग्नासाठीचे वाढते वय, मुलींना घरून शिक्षणासाठी मिळणारा अपुरा कालावधी हे सुद्धा एक कारण आहे। परीक्षेची निश्चिती नसल्यामुळे अनेकांना करिअर सुद्धा सोडावे लागू शकते। तर बघा असे काही विविध विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम आहेत। यूपीएससीने सुद्धा लोकसभा इलेक्शनचे कारण सांगून आपली परीक्षा पुढे ढकललेली होती। तर यूपीएससीची परीक्षा पुढे ढकलली तेव्हा त्यांनी नवीन तारीख सुद्धा तेव्हाच्या तेव्हा जाहीर केलेली होती। ओके, जर मग बघा यूपीएससीद्वारे जर आपली नवीन तारीख प्रसिद्ध केल्या जाऊ शकते तर एमपीएससीला काय प्रॉब्लेम आहे अशा प्रकारच्या सुद्धा प्रश्न विद्यार्थी विचारून राहिलेले आहेत। तर याबाबत जर तुम्हाला तुमचे मत मांडायचे असेल तर बघा तुम्ही एक्स जॉईन करा।
एक्सवर तुम्ही तुमची मागणी शासनासमोर ठेवू शकता। एक्स म्हणजे बघा ट्विटर आहे, ट्विटरचे नाव बदलून आता एक्स झालेले आहे। तर तुम्ही ट्विटरवर किंवा एक्सवर आपले अकाउंट बनवा। आपल्या एक्स अकाउंटची लिंक मी दिलेली आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही आपले ट्विटर हँडल जॉईन करू शकता। आपल्या टेलिग्रामची सुद्धा लिंक दिलेली आहे, टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून जॉईन करू शकता। ही बातमी महत्त्वपूर्ण होती। अशा बातम्यांचा पाठपुरावा आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर करत असतो, म्हणून बघा तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। तुमचे यावर काय मत आहे हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत अभ्यास करत राहा। या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका। धन्यवाद।